त्यानंतर येते मिथुन रास. तर मिथुन राशीसाठी हे गुरुचं परिवर्तन कसं असणार आहे? मिथुन राशीसाठी विशेष लाभदायक आहे. बरं. आतापर्यंत गुरुदेव त्यांच्या राशीत विराजमान होते. आता ते त्यांच्या धनस्थानात जातील. बरं. अर्थ त्रिकोण पूर्ण होईल हम्म. आणि अर्थ त्रिकोण हा महत्वाचा असतोच. नक्की. गुरु हा एकमेव ग्रह असा आहे की तो स्वतःच अर्थ त्रिकोण पूर्ण करून टाकतो. म्हणजे एखादा त्रिकोण पूर्ण होण्यासाठी 3 ग्रह लागतात. परंतु गुरुदेवांचं वैशिष्ट्य काय आहे, ते एका स्थानात बसतात, 2 त्रिकोणांवर दृष्टी टाकतात बरं. आणि पूर्ण त्रिकोण एकटेच पूर्ण करून टाकतात. अरे बापरे. त्यामुळे मिथुन जातकांना खूप मोठा बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट काय होतं ना की मिथुन राशीसाठी गुरुदेव हे सप्तमेश आणि दशमेश आहे. बरं. सप्तम हे तुमचं जोडीदाराचं व्यावसायिक पार्टनरचं स्थान आणि दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान. बरं. कर्म समृद्ध झालं की पैसा येतो. जोडीदार सकारात्मक झाला की पैसा येतो. त्यामुळे हे दोन्ही स्थानं महत्वाची आहेत. बरोबर. धनस्थानातल्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर जाईल. मागील काळात मिथुन जातकांना जाणवलं असेल, नोकरीत विनाकारण त्रास दिला जातो. म्हणजे सहकाऱ्यांकडून, सिनियर्सकडून त्यांच्या केलेल्या कोणत्याही कार्याचं कौतुक नाही. बरं. असं मागील काळात मिथुन जातक सातत्याने सहन करते. बरं. म्हणजे त्रास इतका वाढतो कधी कधी त्यांना की त्यांना असं वाटतं आपण जॉब सोडून द्यावा. त्या त्रासातून मुक्तता इथे होईल. बरं. मग आता कसं आहे ना, मी जसं तुम्हाला तेव्हा सांगितलं, या काळात त्यांनी सहकाऱ्यांसोबत आणि बॉस सोबत नातं समृद्ध करून घ्यावं. बरं. मग एकदा ते समृद्ध झालं की ते लॉंग लाईफ त्यांना बेनिफिट देईल. बरं. म्हणजे असं इनडायरेक्ट बेनिफिट खूप असतो. धनस्थानातल्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर जाईल. बरं. अचानक धनलाभ होणं, कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त होणं, इन्शुरन्सचे पैसे प्राप्त होणं, असे अनेक लाभ त्यांना इथून होतील. बरं. आणि नवम दृष्टी दशम स्थानावर जाईल. ओके. कर्म करत असताना भाग्य शेजारी उभा असेल हातात हात घालून. वा. म्हणजे यांनी कर्म करावं, भाग्य म्हणेल तू चल पुढे, हो मी आहे मागे. छान. त्यामुळे मिथुन जातकांना त्याचा देखील भरपूर लाभ होईल. एकंदरीत मिथुन जातकांचा जर आपण विचार केला तर पत्रिकेतील सप्तम स्थान, दशम स्थान, धनस्थान, 6ष्ठ स्थान, अष्टम स्थान हे सगळे त्यांना सकारात्मक होतील. शनिदेवांवर, कर्मस्थानातल्या शनिदेवांवर जी दृष्टी पडेल तर शनिदेव विलंब करत होते. अच्छा. म्हणजे शनिदेव काय करायचे ना, कोणतेही कार्य मिथुन जातकांनी करायला सुरुवात केली की ते थोडं उशिरा व्हायचं. बरं. ते परिश्रम करायचे, फळ उशिरा व्हायचं. तो जो विलंबाचा प्रकार आहे. आणि काही लोकांमध्ये असं असतं की त्यांना पेशन्स नसतात. आपल्याला पाहिजे, हवं याच गोष्टीमध्ये ते अडकलेले असतात. रोज नवं ते हवं म्हणजे मिथुन. अच्छा. तर त्यांना तर खूप लवकर हवं असतं. त्यामुळे त्यांना अधिक लाभ होईल. बर. म्हणजे पेशन्स जे बाळगावे लागत होते ते न बाळगता त्यांचं कार्यसिद्धी पूर्ण होईल. छान. अर्थात मिथुन जातकांना या काळात प्रचंड लाभ आहे. बरं. मग या काळामध्ये मिथुन राशीची लोक जी कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत तर त्यांना अचानक प्रमोशन होऊ शकतं, अचानक धनलाभ होऊ शकतो. भरपूर संधी आहे. कारण की अर्थ त्रिकोण पूर्ण होतोय. 6ष्ठ स्थान नोकरीचं स्थान आलं, तिथे दृष्टी आहे. आणि दशम स्थान कर्मस्थान आहे, तिथे देखील दृष्टी आहे. बरं. त्यामुळे मिथुन जातकांना ही संधी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांनी त्याचा उपयोग करावा, त्यांची निर्णय क्षमता वाढावी. बरं. यासाठी या काळात आपण उपाय करू शकतो. सोपा उपाय असतो. रात्री हळकुंड एका कागदाच्या पुडीत बांधावी, बर, उशीखाली ठेवून घ्यावी. खूप सकाळी उठलं की प्रसन्न वाटतं. बर. सकाळी उठल्यावर गुरुदेवांचे मंत्र म्हणावे, त्याच्यामुळे निर्णय क्षमता वाढते. बर. आणि ही वाढलेली निर्णय क्षमता मिथुन जातकांना भरभरून यश देते, समाधान देते. गुरुदेवाचे मंत्र जसं तुम्ही म्हटलं तर एखादी साधा सोपा मंत्र असेल तर नक्कीच. गुरुदेवांचे एकदम सोपे मंत्र. पहिला मंत्र ओम गुरुवे नमः. ओके. की जो केव्हाही आपण सहज अगदी खूप जोरात म्हटलं पाहिजे असं नाही. आपल्यापेक्षा ग्रहांची पॉवर जास्त असते. आपण मनात स्मरण केलं ना तरी ते ओळखतात. त्यानंतर शिव मंत्र जर आपण म्हटले तर त्याचा फायदा सुद्धा गुरुदेवांच्या फळांमध्ये आपल्याला होता. बरं. कारण भगवान शिव असे आहे की जे सगळ्या ग्रहांना एकत्रितरित्या कंट्रोल करू शकतात. बरं. तर तसं देखील आपण करू शकतो. नक्कीच.
तर मिथुन राशीच्या प्रेक्षकांना हा उपाय नक्कीच चांगला मार्ग दाखवेल आणि भरभराट तर त्यांच्या आयुष्यात तुम्ही ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने नक्कीच होईल अशी अपेक्षा आहे.